मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं बोरकवडीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले बादल आणि वजीर ही जोडी. अप्रतिम ही अशी जोडी पळून आज सर्व प्रेक्षकांची मनं तर जिंकली, परंतु एक म्हणावं लागेल एक निर्विवाद वर्चस्व स्थापन केलं या जोडीने म्हणावं लागेल आजच्या मैदानामध्ये. काय सांगाल आजच्या विजयासंदर्भात? आजचा विजय ड्रायव्हर ते आपल्या घरचा ड्रायव्हर त्यांनी गाडी चांगली आहे तिकडं. त्यामुळे गाडी आज चांगली छान. दादा, एक तुमच्या चेहऱ्यावरती कायम प्रसन्न वातावरण असते, म्हणजे ज्या वेळेस कधी पण हार होऊ द्या जीत होऊ द्या, कायम तुम्ही म्हणजे तसंच असतंय, हसतं खेळतच असतं. काय सांगा? काय आपलं गाडीचा तेव्हा आज आनंदच तेवढा झालाय, त्यामुळे आज चेहऱ्यावर आनंदच राहावा. बरं, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आजचं? हीच गाडी सगळे करतात. शेटे सगळे, राखी शेटे आमची सगळी टीम आहे. बरं, गणेश शेटे सगळे नियोजन करतात. ड्रायव्हर आहे आपला घरचा ड्रायव्हर आहे. सगळे एकत्र करून करतात नियोजन. दादा, कायम सातत्यानं पोहतो त्याच स्पीडनं म्हणावं लागेल. आमच्या घरचं सगळं वातावरण चांगलं आहे. बैलाला पण नाही आम्हाला पण बैल घरी पण आमचे भाऊ आहेत, वडील आहेत, बैलापासून हलतच नाहीत. मेन म्हणजे बैलाचं मेन म्हणजे ते ग्रुप चांगला आहे, त्यामुळे बैल आपलं आमचं नाव करतो. आम्ही काय बाकीच्या जगात पैशाच्या मागं लागलो नाही की बैल आपला उद्या पाळलाच पाहिजे किंवा काय. आम्ही आपल्या बैलाच्या मुळावर बिल आम्ही आपला बाहेर काढतो. नाही की आपल्याला काय ते वाचून काय कोरडं खात नाही किंवा काय असं पण नाही. त्याच्या मुळावर त्याच्या ह्यानं त्या तिथं आहे ते गुलाल कपाळ लावायचा एवढीच आहे. त्यात सर्व काही काय समाधान आहे, सगळं आहे. बरोबर, काय नाही, आपल्याला फक्त बैलगुलात राहावा. चार गावची 4 जण आहे, आनंदात राहतो. याच्यापेक्षा मोठा आम्हाला दुसरा आनंद आहे नाही. दादा, यापूर्वी किती वेळा जोडी ही एका जोट्यात आली? आता सुप्याला गाडी पळाली होती. सुप्याला गाडी 1 नंबर पळाली होती. आनंदानं पाऊस झाला, पावसामुळे काय गाडी परत सेमी काय झालंच नाही. झालं काल ह्यांचं पण मुंबईमध्ये मैदान होतं, पहिल्यांदा काही नियोजन नव्हतं. पण काल शेटचा फोन आला की उद्याच्याला आपली गाडी पळवूया का. मी म्हणलं चला ठीक आहे पळवूया. मग ते आपला पायरा झाला. रात्री ते पण भरपूर त्रासातनं ट्रॉफिक मधनं इथं डायरेक्ट मैदानात त्यांना म्हणलं होतं घरी या, तर ते काही घरी आले नाहीत. डायरेक्ट मैदानात आले, रात्री निघाले, सकाळी डायरेक्ट मैदानात आले, ते आमच्यासाठी आले. आणि अशी माणसं भेटायला पण भाग्य लागतं. म्हणजे आम्ही आतापर्यंत मी कमी 16-17 वर्षाला म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आहे, पण अशी माणसं भेटली नाही की बाबा पहिला माणूस म्हणतो की भाडं द्या, तुमचा बैल कुठला काय कुठला. ही अशी माणसं आहेत की आपल्याला एक रुपया नाही किंवा आपल्याला मी म्हणलं काल स्वतः की शेट मी 2 पावत्या टाकतो, नाही म्हणले तुमची तुम्ही एक टाका, माझी मी एक टाकतो. अशी माणसं बैलगाडी क्षेत्रात शोधून पण भेटणार नाहीत. म्हणजे पालिका पण तर बोलायचं म्हणजे ती कमीच पडणार आहे. कुठेतरी असं बैलगाडी मालक म्हणून समाधान वाटतं का की बाबा असं पण कुठेतरी माणसं आहेत? अशी माणसं भेटली ना की एक ना आज म्हणजे मला पण भारी वाटतंय की आज आपल्या बैलांनी 1 नंबर केला ना की दोघांचं म्हणजे आनंद झाला आम्हाला पण. म्हणजे त्यांचं बोलणं आमचं बोलणं एकत्र झालं. म्हणजे काय गोष्टी काय कुठला मालक आज बोलताना तुम्ही 2 पावत्या टाका काय करा, यांचं नाही. मी स्वतः म्हणलेलं आहे की शेट मी 2 पावत्या टाकू, तुम्ही एवढ्या लांब यायचे. पण ते म्हणले नाही, तुम्ही तुमची एक टाका, माझी मी एक टाकतो. आणि त्यांच्याच नावावर आम्ही गाडी पळवली. आमची गाडी 17 मध्ये निघाली होती, आम्ही काही तिथं पळवली नाही. आम्ही यांच्याच नावावर आम्ही गाडी त्यांच्याच पावती पळालो. आणि आज नाव लके म्हणावं लागेल. कोणत्या नावानं गाडी पाहिली सांगा प्रेक्षकांना? आमची बहीण आहे आर्या संदीप देसाई, त्याच नावाने गाडी मुंबईला पण पळते आणि वरती पण याच नावाने. काय वैशिष्ट्य आहे नावामध्ये? म्हणजे एक म्हणावं लागेल एक तुमच्या बहिणीचं नाव ते आहे आणि कुठेतरी नंदीला पण ते माहिती की बाबा कुठेतरी आपल्या बहिणीसाठी आपल्याला पळायचे. आम्ही काकांचे पोरं धरून 6 जण भाऊ आहेत आणि आम्हाला 6 जणांना एकच बहीण आहे. अच्छा. आणि त्याच आर्या ट्रान्सपोर्ट आहे, आर्या बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहे, म्हणजे भरपूर काही म्हणजे त्याच नावाने आणि त्या नावाला खूप यश आहे आम्हाला. बरोबर. काय सांगाल बादलविषयी? बिनजोडची कारकीर्द कशी राहिली आणि आता 3 फेऱ्यात दादा जसं म्हणाले तसं 2 नंबर होत होता, पण 1 नंबर कुठेतरी थोडंसं होत नव्हता, पण आज तो शक्य झाला आणि आज सर्व यमक जुळून आली म्हणून. आज मनाची इच्छा पूर्ण झाली, कारण भरपूर दिवसापासून आम्ही कंटिन्यू 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर 7 नंबर असे गेलो, पण 1 नंबर
आज वाटलेलं जशी सेमी काढली तर वाटलेलं मनात पण इच्छा होती कड लागेल तर चांगलं आहे, कारण कडनं अजून तो थोडा बैल फास्ट पडतो आणि ते साध्य करून दाखवलं त्याच्या. दादा यापूर्वी ज्यावेळेस 3 फेऱ्याच्या मैदानात यायचं त्यावेळेस काही थोड्याफार अडचणी वगैरे पायऱ्याला वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या, काय झाले का गोष्टी या? बघा आम्ही वरती नेहमी येतो पण आम्ही कधी असा कोणाला विचारत नाही का तुमचा बैल किती पळतो काय पळतो. जर आपल्याला योग्य वाटलं तर आम्ही नेहमी वरती येतो. बिनजोडची कशी कारकीर्द राहिली, किती बिनजोड जिंकलेत? तुम्ही जसं म्हटलं तसं बिनजोडला पण भरपूर स्पीडने पळलेला बैल आहे, त्याविषयी काय सांगाल? बिनजोडला पालेगाव एक्सप्रेस बादल टॉपलाच हा. आहे, याआधी पण टॉपलाच होता. सीझनला त्याच्या कमीत कमी 70 ते 80 मला फोन करा. दादांविषयी काय सांगाल? कारण कायम हसत खेळत व्यक्तिमत्व आहे, कायम संपूर्ण टीमच तुमची प्रसन्न वातावरण असते. सुट्ट्याच्या मैदानात भेट झालेली आमची, हा. बसून चर्चा केली. म्हणजे कसं त्यावेळेस गाडी फक्त गटालाच पळली, पण आमची इच्छा लय होती की सेमीला गाडी पळली पाहिजे. म्हणजे आम्ही त्या दिवशी पूर्ण म्हणजे थोडं पाऊस होता त्यामुळे पाऊस एवढा धुवाधार आला त्या दिवशी. इच्छा होती गाडी पळायची. आमचे पप्पू शेठचा रात्री फोन आला, गाडी आपल्याला पहिला झालेला आहे त्याच बैलाचा. एवढं खुश झालो की गाडी आपल्याला परत पळाय दिसणार आहे म्हणलं. हा. मग सकाळी आम्ही लवकर म्हणजे एवढा विश्वास होता की गाडी ही जर समजा पाहिली तर कायम गुलाला ठेवणारच ही गाडी. 100%. दादा पण आहेत. आमचं सगळ्यांचं मन जिंकलं. मी पण खूप दिवस झाले येत होतो मैदानात, दुसरा तिसरा असे नंबर व्हायचे, पण आज पहिला झाला. एवढा आनंद झाला की गगनात मामना एवढा आनंद झाला. आणि बैल आमचा सेमीला कडनी आणि फायनलला कडनी पळून आज 1 नंबर केला, याचा खूप आनंद होतो. आणि चिठ्ठ्या काढताना 7 नंबरला फाटला आपली आली होती, सगळे नाराज झाले होते. पण मी म्हणलो होतो की गोरख शेठचा लकी नंबर 7 आहे आणि आपला आज 1च नंबर होणार आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आणि मी हे गोरख शेठला बोललो होतो. बर, MS धोनी फॉर थाला फॉर रिझन. आणि आपल्या गाडींचा नंबर पण 7 आहे, बर. 7007. त्यामुळं आज सगळं घडून आलं आणि सगळ्यांचं मन जिंकलं. आणि मित्रांनो पाहू शकता 7007 नंबर आहे आणि 7 नंबर खर्चलं की म्हणावं लागेल. तुमचा प्रेक्षकांना परिचय सांगा दादा. माझं नाव दिनेश खोपडे. अच्छा. आमचे बंधू नगरसेवक आहेत पुण्यात कात्रजमध्ये, प्रभाग क्रमांक 38 मधून निवडून आलेले आहेत. बर, बैलगाडी शर्यतीत हा मला पहिला जुना नाद होता, पण गोरख शेठमुळे मी आता एक 10-12 मैदानं झाले येतो त्यांच्यासोबत आणि आवडलं खूप. की आम्ही यायचो तेव्हा नेहमी हरून जायचो, पण गोरख शेठच्या सोबत यायला लागलं तेव्हापासून आम्हाला मुलालाच आगाव पडायला लागला. ह्याचा आनंद खूप होतोय. त्यामुळं आणि बादल वजीर आणि हे मुंबईवाले शेठ खरंच चांगली लोक आहेत. म्हणजे की त्यांनी सांगितलं आमचा बैल पब्लिकनी ठाम आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि खरंच त्या बैलांनी मन जिंकलं आणि सर्व काही दादांचं शब्द मार्फत त्यांनी बोलून दाखवलं. शेठजी आम्हाला ही जोडी पुन्हा पाहिजे पळताना मोठ्या मैदानात एखाद्या. पळू 100%, कारण आता मोठी मैदानं पडणार आहेत, त्या मैदानात पळताना दिसेल आपल्याला. तुमच्या चेहऱ्यावरून एक्सप्रेशन वरून तर वाटतंय काहीतरी नियोजन म्हणजे होणार आहे. अजून काही म्हणजे झालेलं नाहीये, पण 100% होऊ शकतं. तर काय सांगाल? बघू आता, कारण कसे आमचे काका आहेत, आमचे घरचे आमचे दुसरे 2 नंबर पण काका आहेत. आम्ही कसं पूर्ण फॅमिलीचा विचार घेऊन, कारण आम्ही मैदानाला आलो की घरून कमीत कमी 100च्या वरती फोन येतात. बरं, सगळ्यांचे, लहानपणापासून तर मोठ्यांचे. अजून आणि time पूर्ण आहे, 1-2 दिवसात आमचा वेगळं. गावकरी आहेत, कापरी सिद्धी मित्र मंडळ, सगळे पोरांचे फोन येतात का कितव्या गटात आहे, कितव्या सेमीत आहे, कशी काय आहे. म्हणजे आम्हाला पण एक वरती आल्यावर एक चांगला सपोर्ट भेटतो. बरोबर. दादा शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि असंच तुम्ही कायम गुलाला दिसो आणि मोठ्या मैदानात आम्हाला बाईट घेण्याचा योग पुन्हा येऊ हीच इच्छा करू. धन्यवाद.